असं म्हणा मला, बेटा यू फर्स्ट, यू गो बेटा यू फर्स्ट, यू गो किती सुंदर आहे ना. पप्पा. आता मी US ला शिक्षणासाठी गेलेली आहे. तिकडे जसं एकदम सिस्टमॅटिक वे मध्ये सगळं ठेवलेलं आहे. त्यांचे नॅशनल पार्क्स म्हणा, त्यांचे बर्ड सँच्युरीज म्हणा, ॲनिमल सँच्युरीज म्हणा. तर आपल्या इकडे अजून आपण काय करू शकतो ज्याच्यामुळे टुरिझम पण वाढेल आणि ही जी इकोसिस्टम आहे ह्याला आपण त्रास पण नाही देऊ शकत. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले 1947 साली आणि USA फार त्याच्या अगोदर बरेच 200 वर्षापूर्वी त्यांना स्वातंत्र्य मिळालं. त्यामुळे त्यांना नेशन बिल्डिंगला जो चान्स मिळाला, तो नेशन बिल्डिंगचा चान्स आहे तो खूप मोठ्या पद्धतीनं त्यांना तो जो स्पॅन आहे त्या स्पॅनमध्ये ते ऑर्गनाईज झाले. आपल्याला पहिल्यांदा आपली सगळ्यात मोठी गरज होती ती म्हणजे आपली असणारी गरिबी निर्मूलन करण्यासाठी पहिलं प्राधान्य देण्यात आलं. इंग्रजांनी आपले लचके तोडले होते आणि त्यामुळं ज्या प्राथमिकता होत्या त्या म्हणजे अन्न, वस्त्र व निवारा आणि नंतर मग आलं वनसंवर्धन, निसर्ग संवर्धन आणि त्यातनं आता हळूहळू आपला देश हा एक रोबस्ट इकॉनॉमी व्हायला लागला. आता 5 ट्रिलियनकडे जात असताना आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचे एक कन्सेप्ट आहे की आपलं एक टुरिस्ट डेस्टिनेशन व्हायला पाहिजे. आपण किती भाग्यवंत आहोत कारण की युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साईट आहे इथं सह्याद्री टायगर रिझर्व आणि हे सह्याद्री टायगर रिझर्व हे आमच्या शिराळा तालुक्यामध्ये आहे, या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. हे आमच्यासाठी सगळ्यांसाठी अत्यंत अभिमानाची आणि सन्मानाची बाब आहे. एक लोकप्रतिनिधी या नात्यानं माणसाची परम कर्तव्य काय असतं, तर कर्तव्य पहिलं आहे की आपले असणारे आर्थिक स्तर वाढवणे. आर्थिक स्तर वाढवायचं असेल तर ही निसर्गतच अशा पद्धतीची दिलेली जी देणगी आहे तिचा आविष्कार होणं गरजेचं आहे. इथं बघितलं तर आपले चांदोलीचं धरण आहे, खाली आपण जर गेलो तर खाली इथं शेवताईचं मंदिर आहे, त्याचबरोबर तुम्ही कोकरूडला आला तर कोकरूडला निनाईचं मंदिर आहे, शिराळ्याला गेला तर अंबामाता आणि गोरक्षनाथ महाराजांच्या पदस्पर्शानं शिराळ्याची आमची नागभूमी आहे की जी एक तीर्थन पर्यटन क्षेत्र चांगल्या पद्धतीनं होऊ शकेल. आमच्या पश्चिमेकडे गुढे पाचगणी मानेवाडीचा असणारा विस्तीर्ण असा पठार आहे की जो कास पठाराला सुद्धा मागे टाकेल एवढी तिथं निसर्गदत्त असं सौंदर्य आहे. त्याहूनही पुढं जर तुम्ही गेला तर वाळवा तालुक्यामध्ये आमचं जे मल्लिकार्जुनाचं जे एक अत्यंत पवित्र अशा पद्धतीचं महादेव मंदिर आहे ते सुद्धा एक तीर्थन पर्यटन क्षेत्र आहे. आमच्या डोंगरवाडीचं जे आमचं हनुमानाचं मंदिर आहे ते सुद्धा एक अत्यंत लोभस अशा पद्धतीचं निसर्गन पर्यटन क्षेत्र झालेलं आहे. आणि त्यामुळं माणकेश्वरापासून खंडेश्वरापासून पेठपासून ते अगदी शिराळ्याच्या आमच्या समर्थ रामदासांनी स्थापित केलेल्या दक्षिणाभिमुख मारुती मंदिराची एक वेगळ्या पद्धतीचं असं या पुढच्या काळामध्ये वन आणि त्याचबरोबर निसर्ग पर्यटन या विधानसभा मतदारसंघाला जर खऱ्या अर्थानं नावारूपास आणायचं असेल तर इथली असणारी निसर्गदत्त देणगी आहे ती देणगी अधिक फुलवायला पाहिजे आणि ती समाजाला कळायला पाहिजे. ही खऱ्या अर्थानं आमची उद्याच्या काळातली प्रचंड मोठ्या पद्धतीची आर्थिक क्रयशक्ती ठरेल आणि ते आम्हाला ह्या पुढच्या काळामध्ये करायचं आहे. तो आमचा अजेंडा आहे, तो आमचा फोकस आहे, ते आमचे विजन डॉक्युमेंट आहे. चांदोली दादा आणि तुमचं असं एक मेमरी आहे का तुमची? आहे ना. दादा ज्यावेळेस ग्रामीण विकास मंत्री होते आणि त्यावेळेस आम्ही इथं स्वतः आलो होतो आणि त्यावेळेस इथं वारणेचं धरण जे आहे त्या धरणाच्या बरोबर पाण्यामध्ये एक बोट उभा केली होती आणि त्या पाण्यातनं आम्हाला वेती म्हणून एक गाव आहे तिथं त्याचं पुनर्वसन होणार होतं. मग त्या गावाला व्हिजिट होती. लोकांचं कसं असतं की भावनिक असतात ना, आपली नाळ जिथं पुरलेली आहे ती नाळ सोडून आपले देवदेवता सोडून विकास सैनिक म्हणून त्या बिचाऱ्यांनी स्वतःच्या जमिनी दिलेल्या आहेत. त्यांना एक सेंड ऑफ करण्यासाठी किंवा त्यांना सांगण्यासाठी की बाबा तुम्ही जिथं जाल तिथं तुमच्या सगळ्या सुविधा आम्ही देतो म्हणून आम्ही त्यावेळेस तिथं आत गेलो होतो. पाणलोट क्षेत्रामध्ये गेलो होतो आणि खूप म्हणजे पाऊस पण पडत होता, लोकांची गर्दी होती. तिथं आम्ही जेवलो, लोकांशी संवाद साधला आणि मग परत आलो. आणि म्हणजे आपण जेव्हा डॅम बांधतो किंवा असं जेव्हा ज्या गव्हर्नमेंटपासून काही असं मॅन्डेट येतं की आता पुनर्वसन व्हायला हवं, रिहॅबिलिटेशन व्हायला हवं, तेव्हा त्या लोकांच्या मनामध्ये काय असतं? कुणालाही वाईट वाटणार ना. शेवटी असं आहे
तुम्ही कुणाच्याही घराला जमिनीतनं आणि घरापासून त्याला उचलत असाल तर त्याचं मन त्यात अडकलेलं असते. पण ह्या लोकांना सुद्धा मानायला पाहिजे. त्यासाठी मी म्हणतो काय, जसे स्वातंत्र्य सैनिक तसे हे विकास सैनिक आहेत. त्यांनी त्यांच्या जमिनी जर सोडल्या नसत्या, मोठमोठ्या असणाऱ्या प्रकल्पांना विरोध केला असता तर मग आज एवढं पाणी अडलं असतं का? आज आपण म्हैसाळपासून ते अगदी कर्नाटकपर्यंत वारणेचं पाणी जाते. चांदोली हे एक अशी जागा आहे की बघ इथं किती शांतता आहे, निसर्गदत्त अशा पद्धतीचं एक ज्याला आपण म्हणतो मनशांती मिळते किंवा आपण आपल्याशी बोलू शकतो. जर स्वतःच्या मनाचा आविष्कार करायचा असेल तर तुम्हाला कुठंतरी अशा पद्धतीच्या एका शांत ठिकाणी येणं गरजेचं आहे. ध्यान साधना आहे, मन साधना आहे, ही इथं होऊ शकेल. आणि आपण त्यांच्या ह्या असणाऱ्या वन्य प्राण्यांच्या इलाक्यामध्ये आलेलो, त्यामुळे इथं आल्यानंतर तुम्ही त्यांना बघायचा प्रयत्न करत असताना ते 10 वेळा तुम्हाला बघत असतात. आणि तुम्हाला नशीबवान असाल आणि तुम्ही जो प्रयत्न केला तर तुम्ही त्यांना सुद्धा बघाल. त्यासाठी तुम्हाला इथं थांबायला पाहिजे. आणि ते थांबण्यासाठी म्हणून तुम्हाला जशा बाहेर शहरातल्या सुविधा आहेत त्या सुविधा देणं आमचं कर्तव्य आहे लोकप्रतिनिधींचं. आणि ते आम्हाला उद्याच्या काळात करायचं. तर बाली आयलंडला सुद्धा छोटा आयलंड आहे, पण चर्चा होत गेली. आणि एव्हरी पर्सन फ्रॉम द वर्ल्ड इज व्हिजिटिंग बाली. सो वाय कांट चांदोली बी दॅट हब? इट कॅन बी, बट वी हॅव टू गिव्ह द amenities and the resources as well as the infrastructure and the publicity. That is so true.